जय श्रीराम भावांनो, मी तुमचा अनिकेत ब्लॉगर. आपण चाललो होतो, आपल्याला मांजर सुंबा लागला होता. पुढे आलो की आपल्याला घाट लागला होता. त्याच्यात कार्यकर्ते गाडी चालवले होते. घाट इतका गोल 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 होता माहिती, पार कपाळात गोट्या आले. कार्यकर्ते इतके फास्ट चालत होते ना, काय सांगू तुम्हाला. माहिती पार चक्कर यायची बारी झाली. कार्यकर्ते म्हणले तू ना शांत बस, आपल्याला ना अजून लय पुढे जायचंय. मी म्हणलं काय पुढे जायचं भाऊ, तुम्ही तर माझ्या पार कपाळात गोट्या आणल्या. फायनली आपण आलो की कार्यकर्ते म्हणले तू ना तिकीट काढायचं. आपण तिकीट काढलं भाऊ. मा म्हणले तसं मी ना तुला पुढंच जाऊन नाही देणार. आपण आलो तर आहिले नगर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर देवस्थानमध्ये. आपण आलो की ना चाललंच होतो काय ना, कार्यकर्ता म्हणला तू ना पुढं जायचं. मी म्हणलं भाऊ जातो भाऊ पुढं. आपण पुढं आलो की ना आपल्याला ना नाथांचा फोटो दिसला पुढं. त्याच्या पुढं गेलो की ना आपल्याला ना मंदिर दिसलं. मी पण पहिल्यांदा आलो होतो बरं का. मंदिर कसं होतं मला पण माहीत नव्हतं. आपण आलो मंदिर बघितलं, इतकं भारी मंदिर होतं ना काय सांगू तुम्हाला. अति सुंदर असं प्रसिद्ध मंदिर आहे. आपण आलो म्हणलं चला आपण आहे ना आशीर्वाद घेऊ. पहिल्यांदा आपण आहे ना बाहेर त्रिशूळाचा आशीर्वाद, ही ना देवांची त्रिशूळ आहे. आतमध्ये मंदिर बघितलं, इतकं सुंदर मंदिर होतं ना काय सांगू तुम्हाला. खूपच असं सुंदर मंदिर होतं. कार्यकर्ते म्हणले काय चल आपल्याला ना दर्शन घ्यायचं. मग काय भाऊ आपण मंदिराचं दर्शन घेतलं. या मंदिरच्या पाठीमागचा परिसर आहे, खूप असं सुंदर परिसर आहे. पुढं आलो की ना आपल्याला महादेवाचे एक आहे ना छोटंसं मंदिर मी तुम्हाला दाखवतो. महादेवाच्या मंदिरात आलो आपण. पहिल्यांदा ना नंदीचं दर्शन घेतलं. पुढं आलो आपल्याला ना गणपती बाप्पा दिसले. गणपती बाप्पाला म्हणलं तुमचा आशीर्वाद आहे सदैव माय पाठीशी राहून द्या. पुढं आलो की आपल्याला छोटंसं असं आहे ना खूप अति सुंदर मंदिर आहे. शिवलिंग आहे, खूप सुंदर मंदिर आहे. इथं आले तर नक्की भेट द्या मंदिराला.